नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्यानं ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. तर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे. घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निकम सर, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आज संपूर्ण राज्यासाठी, सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील महत्त्वाचा दिवस. कसं पाहता या सुनावणीकडे? प्राजक्ता, घटनापीठापुढे एकूण 11 मुद्दे विचारार्थ आहेत. आणि पहिला मुद्दा जो त्यांनी उपस्थित केलेला आहे, या 5ही याचिका ज्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यातील 1 नंबरचा मुद्दा असा आहे की जर आमदारांनी अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली असेल तर अध्यक्षांना अपात्रतेच्या कारवाईपासून रोखता येईल का, हा मूलभूत प्रश्न आहे. कारण हा नंबर 1चा मुद्दा एवढ्याच करता आहे की यापूर्वी अरुणाचल प्रदेशमध्ये 5 न्यायाधीशाच्या घटनापीठाने एकमुखी असा निर्णय दिला होता, ज्यात माजी सरन्यायाधीश रमन्ना हे देखील एक न्यायाधीश होते. त्यांनी असा एकमुखी निर्णय दिला होता की जर अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस दिली असेल तर त्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना आमदारांना 10 शेड्यूल प्रमाणे अपात्र करता येत नाही. आता हा निर्णय रमन्नांना 2022 साली हा निर्णय 10 शेड्यूलच्या स्पिरिटशी विसंगत वाटला आणि म्हणून त्यांनी हा मुद्दा घटनापीठापुढे उपस्थित केला आहे. आता या सगळ्या प्रकरणाची सुरुवात जर आपण बघितली तर 27 जूनला शिंदे गटाच्या 16 आमदारांनी शिंदेसकट एक सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेत प्रामुख्याने 3 मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. पहिला मुद्दा त्यांचा असा होता की विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ज्या 16 आमदारांना तुम्हाला अपात्र का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि त्याचं उत्तर 48 तासाच्या आत मागितलं होतं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही मुदत कमी आहे म्हणून त्यांना 11 जुलैपर्यंत मुदत वाढवून दिली. म्हणजे शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या याचिकेतील एक मुद्दा निकाली निघाला. आता दुसरा मुद्दा त्यांचा असा होता शिंदे गटाचा की आम्हाला उपाध्यक्ष अपात्र करू शकत नाही कारण आम्ही त्यांच्या विरुद्ध अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस बजावलेली आहे, ती अद्यापही प्रलंबित आहे. आता ही जर अविश्वास प्रलंबित दिलेली आहे आणि हा अरुणाचल प्रदेशचा निर्णय असा म्हणतो म्हणून हा घटनापीठापुढे आज नंबर 1चा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा शिंदे गटाने जो याचिकेत दाखल उपस्थित केला होता की आम्ही पक्षातून फुटून निघालो नाही किंवा आम्ही पक्ष फोडला नाही, आम्ही पक्षातच आहोत. आणि अशा रीतीचे दावा, एक स्वतंत्र दावा त्यांनी निवडणूक आयोगापुढे पण दाखल केलेला आहे. आपण बघितलं असेल की माजी सरन्यायाधीशांनी जे घटनापीठापुढे 11 मुद्दे उपस्थित केले होते त्यातील एक मुद्दा की निवडणूक चिन्हाचा, आणि तो मुद्दा ह्या सध्या घटनापीठाने निकाली काढला आणि घटनापीठाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घ्यावा. निवडणूक आयोगापुढे त्याची चौकशी चालू आहे. म्हणजे शिंदे गटातील तो दुसरा मुद्दाही निकाली निघाला आहे. आता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की 10 शेड्यूलच्या 6व्या क्लॉजनुसार एखादा आमदार 10 शेड्यूल प्रमाणे अपात्र आहे किंवा नाही या संदर्भातला निर्णय हा विधानसभेचा अध्यक्ष घेऊ शकतो. आता ज्या वेळेला या 16 आमदारांना अपात्रची नोटीस दिली त्यावेळेला विधानसभेला अध्यक्ष नव्हता. म्हणजे उपाध्यक्षांना अध्यक्षाचे अधिकार आहेत, ते त्यांनी वापरता येतात असे विधिमंडळाचे अधिनियम आहे. आता मग उपाध्यक्षांनी ही नोटीस काढली, त्यांनी उत्तर दिलं, त्याचं काय झालं हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टामध्ये जो बॉल टाकलेला आहे हा बॉल कदाचित न्यायालय टोलवून परत विधिमंडळाकडे पाठवू शकतं उत्तर कोणाकडे दिलंय. अर्थात ह्या दोन्ही बाजूच्या दोन्ही गटाकडून युक्तिवाद काय होईल
यावरती बरचसं हे अवलंबून असेल. पण निश्चितपणे आज सुनावणीला सुरुवात होईल. निश्चित कदाचित कालमर्यादा किंवा एक वेळापत्रक देखील आखलं जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानुसार आज सर्वोच्च दोन्ही गटांकडनं ठाकरे गटाकडनं काय युक्तिवाद केला जातो. कारण ठाकरे गटाचा यातील महत्वाचा एक मुद्दा त्यांचाही असा आहे की ह्या 16 आमदारांनी जे काही त्यांचं वर्तन होतं त्या वर्तनावरतूनच ते अपात्र असं समजावं. आपण बघितलं असेल की 10 शेड्यूल प्रमाणे क्लॉज दोन जो क्लॉज आहे त्याचा अ भाग जसा आहे की व्हॉलंटरली गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी, स्वतःहून त्यांनी पक्षाचा पॉलिटिकल पार्टीचा राजीनामा दिला असेल. आता ठाकरे गटाचं म्हणणं असं आहे की शिंदे गटांचं वर्तन जे होतं, वर्तणूक जी होती की ही पक्षाच्या याच्या शिस्तीत नव्हती. कारण ते सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले. आता 10 शेड्यूल प्रमाणे 2 वेळेलाच फक्त आमदार अपात्र होऊ शकतात. एक स्वतःहून राजीनामा दिला असेल, मेंबरशिप सोडली असेल तर एक, आणि दुसरा म्हणजे निवडणुकीच्या वेळेला त्यांनी मतदान केलं नसेल, पक्षाच्या व्हीपच्या आदेशाचा भंग केला असेल किंवा मिटिंगला गैरहजर राहिले असेल विधिमंडळात तेव्हा. आता यातही प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की व्हीपचा आदेश कुठपर्यंत मर्यादित आहे. हा विधिमंडळाच्या कार्यक्षमतेबद्दल आहे का आमदारांनी त्यांच्या खासगी कामामध्येही व्हीप वापरता येईल का. असे अनेक कायदेशीर मुद्दे येथे उपस्थित होत आहेत. आणि मला वाटतं निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय एक टाइम लिमिट असं फ्रेम करून देईल आणि त्या अनुषंगाने सुनावणी सुरुवात होईल. बरं निकम सर, हे कायदेशीर मुद्दे तर आहेत, मात्र या अपात्र आमदारांबाबत जी याचिका दाखल आहे त्यावेळेला, त्या सुनावणीच्या वेळेला कोर्ट नेमके काय मुद्दे लक्षात घेईल आणि जर आमदार अपात्र झाले तर त्यापुढे नेमकं काय परिणाम होऊ शकतात. आवाज येत नाही. उज्ज्वल निकम सर, मी पुन्हा तुमच्याकडे येते. सध्या आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मोठी सुनावणी, सत्ताधाऱ्यांसाठी आणि निश्चितच विरोधकांसाठी देखील मोठा दिवस, संपूर्ण राज्यासाठी मोठा दिवस. बरोबर, आजचा मोठा दिवस आहे. पण आपल्यासोबत अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम आहेत, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत. उज्ज्वल सरांना माझा एक छोटासा एक प्रश्न आहे, कारण की आम्ही दिल्लीमध्ये जे बघितलेलं आहे, महत्वाचं म्हणजे उज्ज्वल सरांना एक प्रश्न होता, पण आता त्यांची संपर्क होऊ शकत नाही. पण आता जर बघितलं आपण, दिल्लीमध्ये सत्ता संघर्ष हा अतिशय जोमाने पोहोचलेला आहे. सुप्रीम कोर्टात 5 सदस्यीय खंडपीठ हे सुनावणी करणार आहे. ॲडव्होकेट न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली हे जे 5 सदस्यीय घटनापीठ आहे हे संपूर्णपणे न्यायनिवाडा करणार आहे. त्यासाठीच अनिल देसाई देखील माफ करा, थोडं थांबवते. पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, तुम्ही आपला प्रश्न विचारू शकताय. ज्येष्ठ वकील आहेत, अनुभवी उज्ज्वल निकम सर यांना आमचा एक प्रश्न आहे. आम्ही जेव्हा दिल्लीत बघतो सर, आम्हाला शरद यादव यांचं एक प्रकरण आठवतं. शरद यादवांनी राज्यसभेच्या सदस्य त्यांना अपात्र ठरवलं होतं. त्यावेळेस त्यांनी एक सभा बिहारमध्ये घेतली होती. त्या मुद्द्यावरून त्यांचं राज्यसभा सदस्य गेलं होतं. जो आपण मुद्दा उपस्थित केला होता की 2च पद्धतीने, एकतर राजीनामा देऊन किंवा त्यांनी मतदानात विरोध केला तरच त्यांना अपात्र ठरवू शकतं आमदारांना. मग शरद यादवांना अपात्र जर ठरवलं गेलं तर त्यावेळेस हा सुद्धा नियम लागू करण्यात आला होता की तुम्ही बाहेर जर पक्षाविरोधी वक्तव्य दिलं किंवा बाहेर पक्षाच्या संदर्भात काही वक्तव्य केलं आणि तुम्ही पक्ष विरोधी कारवाईत सहभागी झाले तर तुम्हाला देखील अपात्र ठरू शकता. आणि तशी ती कारवाई झाली आहे. याचे नियम आपल्या या संपूर्ण महाराष्ट्र सत्ता संघर्षात लागू होऊ शकतात का, उज्ज्वल निकम सर? आपण जो रेफरन्स देत आहात त्याच्या फॅक्ट्स ह्या वेगळ्या आहेत. कारण क्लॉज ए असं सांगतो की स्वतःहून गिव्हिंग मेंबरशिप ऑफ द पॉलिटिकल पार्टी. आता ज्या वेळेला विधानसभेचा स्पीकर म्हणजे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष हा निवडला जातो त्यावेळेला कायद्यातच अशी तरतूद आहे 10 शेड्यूलमध्ये की त्याने आपोआप त्याचे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीचं सदस्यत्व रद्द होतं. म्हणजे तो निपक्षपातीपणे त्याने काम करावं ही अपेक्षा असते. आता आपण जे म्हणतात की ह्या 16 आमदारांनी बाहेर गेले, सुरतेला किंवा गुवाहाटीला गेले, एवढ्यावरून त्यांनी त्यांचं पक्षाच्या विरुद्ध वर्तन केलं, हा डिस्प्युटेबल क्वेश्चन ऑफ फॅक्ट झालेला आहे. व्हीपचा आदेश हा कुठपर्यंत मर्यादित आहे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. 10 शेड्यूलच्या क्लॉज बी नुसार, मला कोणाची येथे बाजू घ्यायची नाहीये,
पण 10 शेड्यूलच्या क्लॉज बी नुसार हे अपात्र केव्हा होतो की विधिमंडळाच्या कार्यक्षमतेमध्ये मतदानाच्या वेळेला गैरहजर राहिला असेल, व्हीपच्या आदेशाचा भंग केला असेल किंवा मतदान विरुद्ध केलं असेल, अशा परिस्थितीत होतात. आपण जो रेफरन्स दिला शरद यादव, यातल्या फॅक्ट्स थोड्याफार वेगळ्या आहेत. कारण तिथे मतदान होतं, मतदानाच्या वेळेला त्यांनी व्हीप काढलेला होता आणि नाही म्हणून त्यांनी सभा दुसरीकडे घेतली. त्याच्यामुळे माझ्या मते हे तंतोतंत लागू होणार नाही. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की यांनी जे गेलेत ही 16 आमदार आणि त्यांच्यावर बाकीचे जे गेलेत, यांनी अपात्रता आहे यांचं हे डिसाईड करण्याचा अधिकार कोणाला आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. या ज्या 16 आमदारांना अपात्रची का करण्याची कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, या नोटीस मजकूरचा नेमका काय आहे, यावर 16 आमदारांनी काय उत्तर दिलं, तो अजूनही अनिर्णित आहे. आणि तो प्रश्न अनिर्णित असताना सर्वोच्च न्यायालय तो अधिकार स्वतःकडे घेईल का? 10 शेड्यूल नुसार हा अंतिम अधिकार विधिमंडळाच्या अध्यक्षाचा असतो. एक घटकाभर आपण गृहीत धरूया की हे स्पीकर नवीन आले, तो भाग अलहिदा आहे. परंतु या 16 आमदारांनी केव्हा उत्तर दिलेलं आहे, म्हणजे 4 जुलैच्या अगोदर. कारण 4 जुलै ही महत्वाची डेट आहे. कारण 4 जुलैच्या अगोदर नरहरी झिरवाळ विधानसभेला, महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष नव्हता. त्यामुळे उपाध्यक्ष झिरवाळ हेच अध्यक्षाचं कामकाज बघत होते आणि त्यांना तो अधिकार आहे. परंतु 4 जुलै नंतर यांनी उत्तर दिलं असेल, नवीन स्पीकर आला असेल आणि नवीन स्पीकर नार्वेकरांपुढे यांनी उत्तर दिलं असेल, तर तो अधिकार नार्वेकरांना प्राप्त होतो. म्हणून महत्वाचा मुद्दे 2 आहेत की या 16 आमदारांनी उत्तर कोणापुढे आणि केव्हा दिलं, नंबर 1. नंबर 2, 16 आमदारांना अपात्रता का करावं या संदर्भात जी कारणे दाखवा नोटीस, त्या नोटिसीतले कंटेंट्स काय, मजकूर काय आहे, हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. नाही पण उज्ज्वल सर, ज्या पद्धतीने बघितलं जातंय की विधानसभा अध्यक्ष ज्यावेळी त्यावेळी तत्कालीन उपाध्यक्ष जे यांच्याकडे विधानसभा अध्यक्षांची जबाबदारी होती, त्यानंतर सत्ता बदल झाला, त्यानंतर नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष बनले. पण ज्या उपाध्यक्षांच्या कार्यकाळात या सगळ्या घडामोडी घडल्या ते सध्या आता याच्यावरती नाही आहे, सभापती पदावरती किंवा अध्यक्ष पदावरती नाही आहे. अशा वेळेस त्या संदर्भात कोण निर्णय घेऊ शकतं? कारण की ज्या गट बदलतात तर नियम बदलतात, हे आपण अनेकदा बघितलंय सत्ता संघर्षामध्ये, आणि अनेकदा नियम बदलताना त्या बाजूनेच निकाल दिला जातो. उदाहरणार्थ जर बघितलं राज्यसभेमध्ये, जर अनेकदा बघितलं आम्ही किंवा लोकसभेत बघितलेलं आहे की अनेकदा असे बदल आम्ही बघितलेले आहे. त्यामुळे जर झिरवाळांच्या कार्यकाळातली जी तक्रार असेल तर त्या संदर्भात कोण निर्णय घेऊ शकतं? निकल सर. तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पण मी पुन्हा तुम्हाला एक आठवण करून देतो की अरुणाचल प्रदेशमध्ये अशीच घटना घडली होती आणि एक नवीन सरकार तिथे स्थापन झालं होतं आणि नवीन सरकार हे स्थापन झाल्यानंतर देखील तिथे राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारने आणली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अरुणाचल प्रदेशमध्ये घटनापीठाने ती राष्ट्रपती राजवट उलथून टाकली. आणि मुख्य न्यायाधीश केहर सिंग यांचं एक वाक्य आहे की वी कॅन रिव्हर्स द क्लॉक अँड वी कॅन सेट द क्लॉक, म्हणजे आम्ही घड्याळाच्या काठी उलटे फिरू शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाला जर असं वाटलं की या 16 आमदारांनी उत्तर झिरवाळांच्या पुढे दिलं आहे, तर झिरवाळांना तो अधिकार ते देऊ शकतात की तुम्ही याचं डिसाईड करा अगोदर. जर सर्वोच्च न्यायालयाच्या असं निदर्शनास आलं की या 16 आमदारांनी नवीन स्पीकरकडे दिलेलं आहे, तर सर्वोच्च न्यायालय नवीन स्पीकर नार्वेकरांना सांगू शकतात. जरी ज्या वेळेला 4 जुलैच्या अगोदर जरी महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष नव्हता, तरी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते आणि त्याच्यामुळे त्यांनी ती नोटीस काढलेली होती अपात्रतेची. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कळीचा मुद्दा येथे असा आहे की या 16 आमदारांनी कोणापुढे उत्तर दिलं आणि ते उत्तर अजूनही प्रलंबित, त्या उत्तरावरती काय झालं हे अंतिम कुठे आलेलं नाही. आणि म्हणून माझ्या मते सर्वोच्च न्यायालय डायरेक्ट अशा प्रसंगी साधारणतः हात घालत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला हे ठरवणार नाही. कारण काही डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स आहे. ज्या वेळेला एखादं घटनापीठ स्थापन होत असतं त्यावेळेला घटनापीठ हे घटनेच्या संदर्भात तरतुदीचं स्पष्टीकरण करत असतं. साधारणतः फॅक्ट्स वरती नंतर जातं, परंतु जिथे फॅक्ट्स डिस्प्युटेड आहेत त्या डिस्प्युटेड फॅक्ट डिसाईड करण्याकरता जर सक्षम यंत्रणा कायद्याने उपस्थित आहे, तर त्या यंत्रणेचं हे काम आहे
की त्या डिस्प्युटेड फॅक्ट्सवरती निर्णय देणं. आणि म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे की ह्या 16 आमदारांनी कोणापुढे उत्तरं दिलीत. धन्यवाद उज्ज्वल निकम सर. आपल्याला या अतिशय कायदेशीर बाजू त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. मी आता प्राजक्ता विनंती करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवलं त्यांनी. प्राजक्ता. निश्चितच या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवणारच आहोत. निकम सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी आणि प्रशांत तुमचे देखील धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. एसआरएच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर राहणार आहेत आणि अगदी थोड्याच वेळात त्या दादर पोलिसात येणार आहेत. दादरमधील गोमाता नगरमध्ये एसआरए प्रकल्पात घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्यात आले. या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी आणि किशोरी पेडणेकरांचं व्हॉट्सअॅप चॅट समोर आल्यानंतर पेडणेकरांच्या अडचणी वाढल्यात. तसंच इमारतीमधील काही गाळे हे किशोरी पेडणेकरांच्या ताब्यात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. त्याबाबतची कागदपत्र देखील सोमय्या यांनी समोर आणलेली आहेत आणि त्यानंतर आज दुसऱ्यांदा या प्रकरणी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी आणखी वाढणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज पुन्हा त्यांची चौकशी दादर पोलीस स्थानकात करण्यात येणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. 2005 से 25 तारीख 31 ऑक्टोबर 2022. आता ही जी नोटीस आहे त्या नोटीसमध्ये एक नोटीस त्यांनी पाठवली आहे एसआरएनी. माझ्या हातात 3 नोटिसीच्या प्रती आहे. त्यात लिहिलं आहे गंगाराम विरैया बोगा. गंगाराम विरैया बोगा. त्यांना एसआरएनी लिहिलंय की डॉक्टर किरीट सोमय्या यांनी जे आमच्याकडे तक्रार पाठवली आहे, तक्रार दिली आहे, त्याचा अनुसंधान म्हणून की आपण आपल्याला सदनिका क्रमांक 6 ते 1 इमारत क्रमांक 2 ही वितरित करण्यात आली होती. या सदनिकेचा वापर आपण तिथे झोपडपट्टीत राहत होता, आपण कायदेशीर लाभार्थी आहात म्हणून आपल्याला ही मोफत देण्यात आली होती. ही सदनिका इतर कोणाला देता येत नाही. असं असताना सदनिका क्रमांक 6 ते 1 ही आपण श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांना राहण्यात दिली. किशोरीताई पेडणेकर आपण मुंबईच्या महापौर, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेने माझ्या तक्रारी दाबल्या होत्या, चौकशी होऊ दिली नव्हती. आता शिंदे फडणवीस सरकारने एसआरएला सांगितलं जे कायदेशीर असेल त्याप्रमाणे कारवाई करा. ही नोटीस किशोरीताई पेडणेकरांना पण पाठवण्यात आली आहे. ते कुलूप घेऊन जाऊन नौटंकी काय करतात हो, की हे घ्या कुलूप. किरीट सोमय्यांना सांगा मी कुठे इथे असेल, माझी कंपनी असेल तर कुलूप लावा. हे काय हो, तुम्ही तुमच्या निवडणूक घोषणापत्रात शपथपत्रात 2017 मध्ये लिहिलंय की मी इथे राहते आणि मी ज्यावेळी गेलो 2020-21 मध्ये तुमच्या ताब्यात ती जागा होती. माझ्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे, पुरावे आहेत आणि टीव्ही चॅनल वाल्यांनी पण हे दिले होते. दुसरी नोटीस, ही दुसरी नोटीस पाठवली आहे सुरेश संजय महादेव अंधारी. त्यांना नोटीस पाठवली आहे की आपल्याला
गोमाता SRA मध्ये परिशिष्ट 2 अनुक्रमांक 161 वर आपण पात्र होतात. आपण तिथे झोपडपट्टीत राहत होतात. आपल्याला सदनिका क्रमांक 4 इमारत क्रमांक 1 मध्ये वितरित करण्यात आली होती. आपण ही कोणाला देऊ शकत नाही. पण असे असतानाही आपण ही सदनिका कुणाला दिली? किशोरीताई किस कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना दिली. माझी ताई, मेरी बहन, मेरी दीदी किशोरीताई, आपल्याला आठवते हे किस कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणी बनवली? 2012 मध्ये ही कंपनी, या कंपनीची रचना किशोर पेडणेकर, किशोर म्हणजे किशोरीताईचे यजमान, यांनी केली. किशोरी पेडणेकर हे या कंपनीच्या मालक होत्या. शेअर त्यांच्याकडे होते. कंपनीचे प्रमोटर किशोरी पेडणेकर, सह्या किशोरी पेडणेकर. आणि ताई आपल्याला आठवतंय का त्याचं रजिस्टर्ड ऑफिस म्हणून, त्या किस कॉर्पोरेटची रजिस्टर्ड ऑफिस म्हणून आपण गाळा क्रमांक 4, गाळा क्रमांक 5 हे आपण दिलेत. किरीट सोमय्यांनी नाही, एकनाथ शिंदेनी नाही, देवेंद्र फडणवीसनी नाही, आपण पत्ता दिला. आणखीन एक नोटीस पाठवली आहे. श्री गंगाधर बोमाया वडला कोंडा. ही माणसं कुठे आहे हे फक्त पेडणेकर ताईंनाच माहीत आहे. तर ह्या वडला कोंडाला SRAने लिहिलं आहे की आपल्याला इमारत क्रमांक 5, सदनिका क्रमांक 5 ही देण्यात आली होती आणि ही आपण शर्तीचं उल्लंघन करून किस कॉर्पोरेट सर्व्हिसेसला दिली. मला किशोरी पेडणेकरांना आणखीन विचारायचं आहे. हे संजय महादेव अंधारी याच्याकडून आपण जागा आपल्या कंपनीने घेतली. आपला मुलगा साईनाथ पेडणेकर त्या किस कॉर्पोरेटचा आहे. हा संजय अंधारी आता कोणी प्राणी आहे का? आहे का? चलन करतो किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे यांना. संजय अंधारीला हजर करा. तर किरीट आणि सोमय्या दोन यांनी निवेदन पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर काही गंभीर आरोप केलेले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी काही पुरावे सादर केलेले आहेत आणि पुन्हा एकदा किशोरी पेडणेकरांवर त्यांनी आरोप केलेले आहेत. SRAच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या दादर पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर होणार आहेत आणि त्याआधीच किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा काही पुरावे सादर केलेले आहेत आणि त्यांच्यावर आरोप केलेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. गुवाहाटीबाबत रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून आज दुपारपर्यंत भूमिका स्पष्ट करू असं बच्चू कडू यांनी सांगितलंय. कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही कडू यांनी सांगितलंय. तर रवी राणा सोबत भविष्यात संबंध काय असेल हे येणारा काळच ठरवेल. आपल्याला त्यांच्या सोबत सोयरीक करायची नाही असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावलाय. आम्ही 6 वाजता कुरळ पूर्णाला 20-25 कार्यकर्त्याची बैठक आम्ही तिथं बोलावलेली आहे. महाराष्ट्रातून सगळे कार्यकर्ते, काही जिल्हा प्रमुख वगैरे सगळे अमरावतीला उपस्थित आहे. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री आणि राणानं दिलेलं जे काही दिलगिरी व्यक्त केली त्यावर आम्ही चर्चा करू आणि उद्या 12-1 वाजता सगळी भूमिका जाहीर करू. जे काही त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसारच आम्ही समोरचं पाऊल टाकू. त्यांनी जर म्हटलं उडी टाका समुद्रात तर समुद्रात उडी टाकू. त्यांनी म्हटलं असं चला तर असं करू. आखरी
मी कार्यकर्त्याला बांधील आहे. ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, संबंध तुमचे रवी राणा आणि तुमचे संबंध पहिल्यासारखेच आहे, परवापर्यंत सारखे का सुधारले का तसेच आहे, काय झालं? आणि काय आहे त्याचा इथं? तो येणारा काळ समजेल. नंतर संबंध सुधारले का तसेच आहे? तो संबंधासाठी हा काही विषय नव्हता. काही लग्न म्हणजे काय त्याला समांधिक सोयरीक थोडा विषय आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, आपण पाहिलं काल रवी राणा यांनी तर माघार घेतलेली आहे, मात्र बच्चू कडू हे आक्रमकच होते, त्यांचा आक्रमकच पवित्रा पाहायला मिळाला आणि आज ते कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. काय सांगता येईल? प्राजक्ता, निश्चितच आपण पाहू शकतो की बच्चू कडू आणि राणांचा जो वाद आहे या वादामुळं खरं तर सरकार देखील अडचणीत आलं होतं. कारण राणा यांनी जे आरोप केले त्यावर बच्चू कडू यांनी खोके कोणी दिले हे सिद्ध करावं असं थेट आवाहन राणा यांना दिलं होतं. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना देखील स्पष्ट करावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आमदार राणा यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. मात्र रवी राणा यांनी अजूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे. मी अमरावतीच्या नेहरू मैदानात आहोत आणि याच मैदानात आज रवी राणा आमदार बच्चू कडू यांचा प्रहार कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकतो की महिला आहेत या ठिकाणी, अपंग महिला आहेत, अपंग कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते सुद्धा राज्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की झुकेगा नाही असे पोस्टर बच्चू कडू यांचे लागलेले आहेत. आणि जोपर्यंत बच्चू कडू यांचं असं म्हणणं होतं की मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतो, त्यानंतर माझी काय भूमिका आहे ती जाहीर करतो. माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, अपंग कार्यकर्ते आहेत. ताई, मला सांगा तुम्ही कुठून आलेले आहे आणि काय नेमकं या ठिकाणी आंदोलन? सर, मी अहमदनगर जिल्ह्यातून आलेले आहे. जसं प्रारची स्थापना झाली तशी नामदार आणि अपंग हृदय सम्राट बच्चू कडू साहेबांबरोबर आम्ही काम करतोय. मीच नाही, आज महाराष्ट्रातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून दिव्यांग इथं आलाय आणि कुठेतरी आमच्या काळजाला जखम झाली आहे. आणि काल सगळ्या पत्रकार बंधूला कळलंच असं, शेवटी आमचे नेते, आमचं दैवत काय म्हणले का मी कार्यकर्त्यांनी ठरवते आणि त्यांच्याशी चर्चा करेन आणि मग निर्णय देईन. म्हणजे ज्या व्यक्तीचा आमच्यावर इतकं जीवापाड प्रेम आहे आणि आमचा तो पालनहार आहे, त्या व्यक्तीला एका व्यक्तीने असं सहज म्हणजे हे केलं, त्याबद्दल आज मला काहीच बोलायचं नाही. आज आम्ही वेगळ्या मानसिकतेत आहोत, पण महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीने बच्चू भाऊ बरोबर बोलायच्या अगोदर विचार करायचा, कारण महाराष्ट्रातील लाखो अपंग त्याला माफ करणार नाहीत, कारण आम्हाला ज्या जखमा झाल्यात त्या भरून निघणार नाहीत. एवढंच मला सांगायचं ना. आजचा निर्णय आहे ना तो काहीतरी चांगलाच होईल. आणि मला एक आणखी विनंती करायची मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांना का आमच्या कथा आणि आमची व्यथा मांडणारा एकमेवच नेता महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे नामदार बच्चू कडू भाऊ. आणि आम्हाला त्यांनी नवीन सरकार ऐतिहासिक काहीतरी काम चांगलं करणार आहे आणि त्याच्यात आमचं नेतृत्व भाऊंना करायचं त्यांनी संधी द्यावी आणि आमचा त्यांना नाही संधी दिली तरी पण 100% पाठिंबा असणारच आहे. निश्चितच बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहे आणि सरकारकडून त्यांना अपेक्षा सुद्धा. हो, या ठिकाणी कुठून कार्यकर्ते आलेले आहेत आणि किती वाजता नेमका मेळावा सुरू होतो? मेळाव्याला जवळपास एखाद तास वेळ लागेल, कारण आता खेड्यापाड्यातून निघालेली आमचे जे कार्यकर्ते मंडळी आहे ते इथं निघालेली आहे. ते पोहोचायला तेवढा वेळ लागेल, कारण शहरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचं काम चालू आहे, त्यामुळं थोडा वाहतुकीला व्यत्यय होतो आहे. परंतु इथे कार्यकर्ता तुम्हाला एका तासात न मावणारा कार्यकर्ता इथं आलेला असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटकातून सुद्धा आमचा कार्यकर्ता इथं पोहोचलेला आहे. आमचा कार्यकर्ता हा आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता प्रहारच्या कार्यकर्त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे? अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे, पूर्ण दिलगिरी व्यक्त करायची आणि काय करायचं याच्यापेक्षा अमरावती जिल्ह्याचा जो इतिहास आहे, पुरोगामी महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील राहिलेला हा अमरावती जिल्हा, या अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात असं घाणेरडं राजकारण, अशा प्रकारचं कोणी कुठे बोलायचं मग मागे घ्यायचं, या गोष्टीला कुठेतरी विराम लागायला गरजेचं आहे आणि ते थांबायला पाहिजे. असे विकृत विचाराची विकृत संख्या यातून सर्वसामान्य माणूस, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत अमरावती जिल्ह्यात राहणारी,
आमच्यासारख्यांच्या तुमच्यासारख्यांच्या सर्वांच्या मनात ही भावना आहे की अमरावती जिल्ह्याची जी प्रगल्भता आहे ती व्यतीत होता कामा नये, ती खचित होता कामा नये आणि तेच नेतृत्व आमचं बच्चूभाऊ कडू करतायत की अमरावती जिल्ह्याची प्राणप्रतिष्ठा. निश्चितच आपण पाहू शकतो प्राजक्ता की बच्चू कडू यांचे कार्यकर्ते जे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर शेजारचे जे राज्य आहे त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि आता बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे काल पूर्ण येथे. त्यानंतर आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यात कार्यकर्त्यांना विश्वासात ठेवूनच आपली भूमिका घोषित करणार असल्याचं जे आहे ते बच्चू कडू यांनी सांगितलं. त्यामुळे कार्यकर्ते तर आता आक्रमक बच्चू कडू दिसतायत. आता बैठक घेऊन बच्चू कडू नेमकी त्यांची भूमिका काय जाहीर करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्यानं ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. तर शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे. घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. संपूर्ण राज्य सत्ताधारी आणि विरोधकांसाठी आजचा हा महत्त्वाचा दिवस. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्यानं ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती आणि 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. या घटनापीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती MR शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती P नरसिंहा यांचा समावेश आहे. या 5 जणांच्या घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. महत्त्वाची सुनावणी आहे आणि शेवटची सुनावणी ही 27 सप्टेंबर रोजी झाली होती. निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा मागच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिली होती आणि अनेक मुद्द्यांवरची याचिका मात्र अजूनही प्रलंबित आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतची देखील याचिका पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता आज या सुनावणीमध्ये नेमके काय काय मुद्दे मांडले जाणार, कसा युक्तिवाद केला जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मोठी सुनावणी होणार आहे. आणि यावरच अनिल देसाई यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया. किंवा जे त्यांनी म्हटलं की एक फेक नॅरेटिव्ह, तर फेक नॅरेटिव्हचाच हा भाग ते सेट करण्याचा प्रयत्न त्यांच्याजवळून होत आहे. आणि मग काय आहे, कोण कसा राजा आहे, कोण पुत्र आहे आणि त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेलं सर्वसामान्यांमध्ये राहणं हे दिसतंय आणि कोण विलासी आहे, कोण काय आहे याचं सुद्धा दर्शन जनतेला घडतंय, लोकांना घडतंय. वडील मुख्यमंत्री असताना ते 2.5 वर्षात बोलले नाहीत, मग उपमुख्यमंत्री बोलले तर काय हरकत असंही म्हणते भाजप. त्यांना अगदी सगळं स्वातंत्र्य आहे, त्यांच्यासाठी कुठच्याच गोष्टी बांधील नाही आहेत. सर्वसामान्य माणसानं काय, त्याच्यासमोर असलेले समस्या काय, त्याच्यासमोर असलेली महागाई काय, बेरोजगारी काय याजवळ लक्ष नाही. आणि हे सुद्धा प्रश्न जर सर्वसामान्यांनी उपस्थित केले तरी ते त्यांच्या ह्याच्यामधनं ते जनतेला सुद्धा उद्या विलासी म्हणतील. आज 27 सप्टेंबरला शेवटची सुनावणी झालेली होती. निवडणूक आयोगाला ग्रीन सिग्नल मिळाला, पण दरम्यानच्या काळात जे निर्णय झालेले आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा काही युक्तिवाद तुम्ही आज कोर्टात करणार. अर्थात आमचे जे सिनियर काउन्सिल्स आहेत ते या मध्ये कामत असतील, कपिल सिब्बल आहेत, अभिषेक सिंघवी आहेत, तर त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते ज्या ज्या गोष्टी मांडायच्या, ज्या गोष्टी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आणायच्या आहेत त्या जरूर आणण्याचा प्रयत्न करेल. काल पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं की माझ्या एका फोनवर बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले. अर्थात तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात मोठी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या होत्या आणि ही सुनावणी त्यामुळे महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे.
कळतंय ना म्हणजे काय होतं, कशा रीतीने काय सुरू होतं, कोणाचे आदेश पाळले जातात, कोणाचा शब्द अंतिम असतो, कोणाच्या इशाऱ्यावर कोण चालतं. आणि हेच मुळात महाराष्ट्राच्या जनतेला जे वाटत होतं ते त्यांच्या समोर येत आहे आणि त्यांच्याच शब्दात. देवेंद्र फडणवीस यांचा हात होताच यात, म्हणजे प्रत्यक्ष हात होता हे सिद्ध होते सर. आता माध्यम तुम्ही दाखवतात, तुम्ही शब्द त्यांचे समोर येऊन बोलतात माध्यमांच्या माध्यमातून, आणि मग हे खरे होतात. आणि हे विचारायचा प्रश्न कुठे येतोय, हे सगळ्या प्रत्येकाला जो बघतोय, ज्याला ज्याला कळतंय, ज्याला ज्याला माहित आहे, त्या सगळ्यांना कळतंय की काय होतं, कोणी केलं. आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये, लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये त्यांच्या याच्यामध्ये की हे कलाकार कसे आहेत, काय आहेत, काय नाही, त्यांचं गुणगान केलं. त्यामुळे लोकांना हे कळून चुकलंय. आता बघूया, या सगळ्या गोष्टींची दखल माननीय सर्वोच्च न्यायालय घेईल अशी अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज मोठी सुनावणी सुरू झालेली आहे का एक, आणि बऱ्याच याचिका आहेत, त्यामुळे पटलावर सगळ्यात आधी कोणती याचिका घेण्यात येईल किंवा कोणत्या याचिकेवर पहिला युक्तिवाद केला जाईल, काय सांगाल? महत्वाचं म्हणजे सकाळी 10:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार होती. 501 क्रमांकाची ही जी याचिका आहे सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार, ह्या याचिकेवरती सर्वात पहिले सुनावणी सुरू होणार आहे, जी खास करून महाराष्ट्रातील 16 अपात्र आमदारांच्या संदर्भातली ही याचिका आहे, ज्यामध्ये एकतर ज्या महाराष्ट्र सत्ता संघर्षामध्ये 16 आमदारांच्या संदर्भातली जी सर्वात प्रथम याचिका दाखल करण्यात आली होती की या आमदारांना अपात्र करण्याकरिता जी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या प्रक्रियेवर कुठल्याही प्रकारची रोख आणू नये आणि या 16ही आमदारांना निलंबित करण्यात यावं, कारण की यांनी पक्षाचे जे नियम आहेत ते नियम तोडलेले आहे, अशा प्रकारची मागणी त्या याचिकेत करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे आणि साधारणतः 10:30 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिषेक मनोज सिंघवी आणि कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहे सुभाष देसाई यांच्याकडून, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं जर बघितलं तर आपण संजय किशन कोल हे जे सिनियर कौन्सिल आहे हे आपला युक्तिवाद करणार आहे. आणि सोबतच केंद्र सरकारची काय भूमिका आहे या भूमिकेवरती युक्तिवाद करण्याकरता महाअधिवक्ते तुषार मेहता हे देखील यावेळेस कोर्टात असणार आहे. त्यामुळे या केस सोबतच राज्यपालांचे वकीलही यावेळेस उपस्थित असतील. त्यानंतर सोबतच जर बघितलं आपण तर स्पीकरच्या वतीने जे राहुल नार्वेकर आहे विधानसभा अध्यक्ष, त्यांच्या वतीने देखील वकील यावेळेस सुनावणीच्या दरम्यान उपस्थित होईल. आज निश्चितपणे या संपूर्ण सुनावणीचा लेखाजोखा मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनावणीची कशा पद्धतीने सुनावणी व्हावी, सलग सुनावणी व्हावी का, या संदर्भात देखील आज निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच आज नेमके काय निर्णय येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर सर्वात मोठा ऑर्थोटॉपिक स्टील डेक बसवण्यात आलाय. हा स्टील डेक 5 बोईंग विमानांपेक्षा देखील मोठा आहे. 180 मीटर लांब असलेल्या या स्टील डेकचं वजन 2400 मेट्रिक टन इतकं आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या मधोमध बसवलेल्या या सर्वात मोठ्या स्टील डेकमुळे समुद्रातून प्रवास करणारे जहाज विना अडथळा प्रवास करू शकणार आहे. हा स्टील डेक बसवल्यानंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामातला मोठा टप्पा पार पडला असून कामाला देखील वेग आलेला आहे आणि हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असा विश्वास MMRDA आयुक्त श्रीनिवास यांनी व्यक्त केला आहे. आणि आता मोठी बातमी आहे मुंबईकरांसाठी. मेट्रो 2A आणि मेट्रो 7 मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्याचं काम डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार असून हा टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे दहिसर ते अंधेरी आणि दहिसर ते DN नगर असा थेट प्रवास मेट्रोने करण्यासाठी मुंबईकरांना आता डिसेंबर अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तसंच दोन्ही मार्गांसाठी आवश्यक असलेल्या 6 मेट्रो गाड्या 15 ते 20 दिवसात मुंबईत दाखल होणार आहेत. मेट्रो 2A आणि 7चा दहिसर ते आरे असा एकूण 20 किलोमीटरचा टप्पा एप्रिलमध्ये सेवेमध्ये दाखल झालाय. हा टप्पा सुरू करतानाच मेट्रो 2A मधील डहाणूकरवाडी ते DN नगर आणि मेट्रो 7 मधील आरे ते अंधेरी पूर्व असा दुसरा टप्पा तांत्रिक कारणामुळे रखडला होता.
मुंबईमध्ये चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना आजपासून सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर आजपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे. तर सीट बेल्ट सक्तीबाबत दंडात्मक कारवाई 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश वाहतूक पोलीस सह आयुक्त राजवर्धन यांनी दिलेले आहेत. सीट बेल्टच्या सक्तीमधून जुन्या वाहनांना तात्पुरतं वगळण्यात आलंय. ज्या टॅक्सी किंवा खासगी वाहनांमध्ये मागील सीटवर कंपनीमार्फत सीट बेल्टची व्यवस्था करण्यात आलेली नाही अशा वाहनांवर ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करू नये असेही या आदेशातून सांगण्यात आलंय. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अजून एक नवीन वाहतूक नियम आता लागू होणार आहे. आता मी दादर या ठिकाणी आहे. आता प्रत्येकाला चारचाकीतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. आता मी दादर या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे नेमकं काय रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा प्रायव्हेट चालक असतील त्यांना आपण विचारणार आहोत. ज्या पद्धतीनं आता नवीन नियम येतोय की सीट बेल्ट हा लावला पाहिजेत, तुम्हाला या नियमाबाबत काही माहिती आली आहे का? कारण का आता सर्वच प्रवाशांनी सीट बेल्ट लावायचं आहे. नियमाबद्दल माहिती पडलेलं आहे, पण कंपल्सरी पुढच्या सीटला ठीक आहे, पाठीमागे काही आवश्यकता वाटत नाही आम्हाला. कारवाई जी आहे ही आजपासून केली जाणार आहे, याबाबत काही माहिती मिळाली का? त्याबाबत काही माहिती अजून कंप्लीट भेटलेली नाही. नक्की हे जे चालक आहे त्यांना कुठच्याही प्रकारची जी संपूर्ण माहिती आहे ही मिळाली नाही. इतरही आपण ड्रायव्हरांशी बोलणार आहोत जे सततचा प्रवास करत असतात. ज्या पद्धतीनं हा नवीन नियम आलेला आहे सीट बेल्टचा, तुम्हाला या नियमाबाबत माहिती कळली का किंवा कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल याची माहिती मिळाली का? कारवाईचं माहिती नाही, ते एवढं माहिती पडलं आपल्याला की सगळ्या जेवढे लोक बसलेले गाडीमध्ये ते सगळ्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे. ऍक्च्युली आमच्या माहितीनुसार तर ही चुकीची बाब आहे, कारण कशी पुढचे दोन सेफ असतात, पुढच्यांनी लावणं गरजेचं आहे. ते काचेवर आदलू शकतात, स्टेअरिंगवर आदलू शकतात, मागच्यांना तर सगळं सेफच असतात सगळे एकमेकांशी, तर त्यांची काही आवश्यकता नाहीये असं आम्हाला वाटतं. नक्कीच आपण दादर या ठिकाणी होतो आणि या ठिकाणचा जर आढावा जर आपण पाहायला गेलं तर अनेक चालकांना या नियमाबाबत जरी सीट बेल्ट लावायचं आहे ही माहिती असली तरी त्याचा दंडाबाबत किंवा कधी कारवाई केली जाणार आहे याच्याबाबत कुठचीही स्पष्टता जी आहे ही आलेली नाही. त्यामुळे चालक वर्गात या नियमावरून काहीसा संभ्रम जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद बोरकासह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि मुंबईकरांसाठीच आणखीन एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये आजपासून पुढील 10 दिवस 10% पाणी कपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे आणि भिवंडीमध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर कपात होणार आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय. लोकल पकडण्यासाठी काही रेल्वे प्रवासी कशा प्रकारे आपला जीव धोक्यात टाकतायत याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ बदलापूर स्टेशनचा असल्याचं बोललं जात आहे. प्लॅटफॉर्मवरून लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी असते आणि त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी काही प्रवासी उलट्या बाजूनं रुळावरून आपला जीव धोक्यात घालून अशा प्रकारे लोकलमध्ये चढतायत. मात्र असं करताना एखादी लोकल अथवा एक्सप्रेस आल्यास मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. माथेरानची मिनी ट्रेन ज्या रेल्वे रुळांवर धावते त्या रेल्वे रुळांच्या मध्यभागी अज्ञातांनी लोखंडी रॉड ठेवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान मोटरमॅनच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवली, अन्यथा मोठी दुर्घटना होऊन पर्यटकांच्या ते जीवावर बेतलं असतं. 2 ठिकाणी ट्रॅकमध्ये हे लोखंडी रॉड ठेवण्यात आले होते. मोटरमॅननं गाडी थांबवून खाली उतरून ट्रॅकवर असलेले हे रॉड बाजूला केले. दरम्यान या प्रकरणाची आता गंभीर दखल घेण्यात आली असून नेरळ रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. आणि आता एक मोठी बातमी. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आल्या होत्या आणि त्यामुळेच ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. तर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद होणार आहे.
शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली त्याचाही उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि सुनावणी सध्या सुरू झालेली आहे. घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील स्पष्टता येण्याची शक्यता आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. सुप्रीम कोर्टात सध्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू झालेली आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि एकत्र बसून मुद्दे ठरवा असं नुकतंच कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. तर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे. 5 न्यायाधीशांच्या पीठासमोर ही घटनापीठासमोर सुनावणी सुरू झालेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. त्यामुळे आज सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट नेमकं काय निरीक्षण नोंदवतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आल्या होत्या. त्यामुळे ही सुनावणी महिनाभर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता ही सुनावणी सुरू झालेली आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आजपासून पुन्हा या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर युक्तिवाद सुरू होतोय. शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याबाबत निवडणूक आयोगानं जी कारवाई केली त्याचा देखील उल्लेख आजच्या सुनावणीमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटनापीठाचं कामकाज सलग होणार की नाही याबद्दल देखील आता स्पष्टता येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आज प्रथमतः 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरती जी याचिका मुख्य याचिका आहे त्या याचिकेवरच्या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आज वेळापत्रक देखील निश्चित होईल अशा प्रकारचे संकेत देखील प्राप्त झालेले आहेत. आणि सोबतच ज्या पद्धतीने इतरही आहे, सर्वात प्रथम जेव्हा कोर्टाचं काम सुरू झालं म्हणजे घटनापीठाचं काम सुरू झालं त्यावेळेस या संदर्भात कोणाला काही आहे सबमिट करायचे आहे का ते आहे सबमिट करून घेण्यात आले आणि त्यानंतर साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर ही सुनावणी सुरू झालेली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जे घटनापीठ आहे त्या घटनापीठापुढे ही सुनावणी होत आहे आणि ज्या घडीला जर बघितलं आपण तर या सगळ्या मुद्द्यांवरती अत्यंत महत्वाचं आहे की ही सुनावणी आता कशा पद्धतीने दिशा घेते. एक तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या याच्यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. त्यावरतीच सर्वात प्रथम सुनावणी होईल अशा प्रकारची माहिती आम्हाला ॲडव्होकेट राज पाटील जे याचिकाकर्ते आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये देखील त्यांनी देखील माहिती दिली आहे आणि यापुढे आता या संपूर्ण कोर्टाची दिशा कशी ठरते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. प्राजक्ता, निश्चितच प्रशांत, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि आमदारांच्या अपात्रतेबद्दलच्या याचिकेवर सगळ्यात आधी सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आता नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, बऱ्याच याचिका दाखल आहेत त्यामुळे सगळ्यात आधी कोणती याचिका पटलावर घेण्यात आलेली आहे, कारण सुनावणी सध्या सुरू झाली आहे? तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. 5 सदस्यीय घटनापीठासमोर सध्या सुनावणी सुरू झालेली आहे आणि दोन्ही बाजूंकडून 3 आठवड्यांची मागणी करण्यात येते. आणि याच बातमीचा अपडेट म्हणून 4 आठवड्यानंतर आता पुढची सुनावणी होणार असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता 4 आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुनावणी सुरू झाली, मात्र आता 4 आठवड्यानंतर ही पुढची सुनावणी घेण्यात येणार असल्याचं कळतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी सुरू होती, मात्र 4 आठवड्यानंतर आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे. पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता हा निर्णय लांबणीवर पडलेला आहे. पुढील सुनावणी ही 4 आठवड्यानंतर होणार असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. सत्ता संघर्षावरची पुढची सुनावणी 4 आठवड्यांवर पुढे ढकलण्यात आलेली आहे. 4 आठवड्यानंतर ही पुढची सुनावणी होणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, 4 आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार असल्याचं कळतंय.
बरोबर आहे. या संदर्भात अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भात एक अत्यंत महत्वाची घडामोड झालेली आहे. सर्व जे पक्ष आहेत सर्वांना युक्तिवाद करण्याकरता, लेखी सबमिशन करण्याकरता, सोबतच RUD आणि केस जे या संदर्भातले कायदे आहे आणि केसा संदर्भातले उल्लेख आहे हे सादर करण्याकरता 4 आठवड्याची मुदत न्यायालयाने दिली आहे. याचा अर्थ असा होतो की आता 4 आठवड्यानंतर या संदर्भात सुनावणी होईल. म्हणजे पुढच्या महिन्यात या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 4 आठवडे जर बघितलं आपण तर पुढच्या 1 डिसेंबरला, 4 आठवडे म्हणजे 1 डिसेंबरला या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये या संदर्भात जे वकिलांना आपापले मुद्दे जे मांडायचे आहे त्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सांगितलं आहे. सोबतच प्रकरण आपण मांडलेले आहे ते सूचीबद्ध करण्यासंदर्भात देखील न्यायालय दिशानिर्देश देईल अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश कोर्टाने दिलेले आहे. सुप्रीम कोर्ट 4 आठवड्यासाठी सूचीबद्ध केलेले आहे. याचा अर्थ असा होतो की आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट या संदर्भात तारीख देईल आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या संदर्भात पुन्हा एकदा चाल ढकल झालेली आहे आणि 4 आठवड्यानंतर आता सुनावणी होण्याची शक्यता आहे. प्राजक्ता, निश्चितच या संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे. प्रशांत, अगदी काही मिनिटातच हा निर्णय देण्यात आला. नेमकं कोर्टाने यावेळी काय निरीक्षण नोंदवलं? माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहे. ते कोर्टाची संपूर्ण युक्तिवाद ऐकत होते. 4 आठवड्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. काय युक्तिवाद झाला? माननीय सर्वोच्च न्यायालयात एका बाजूने किंवा दोन्ही बाजूने वेळ मागण्यात आलेला आहे आणि वेळ माननीय सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्याचा दिला सुद्धा. आता त्यात हे बघावं लागेल की माननीय सर्वोच्च न्यायालय पुढील काही अजून सध्या सुनावणी चालू आहे, यात काही आणखीन बदल होऊ शकतो का हे बघण्याचं ठरेल. मग सध्या अजूनही सुनावणी सुरू असं म्हणता येईल? बिलकुल, अजून सुद्धा सुनावणी सुरू आहे. आता कोण युक्तिवाद करत आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूच्या ज्या बाजू पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट आहे ते दोन्ही आपापलं म्हणणं मांडत आहे. आता काही इकडून सुद्धा उठतात, काही तिकडून सुद्धा उठतात. हे सांगू शकत नाही की सध्या माननीय सर्वोच्च न्यायालय अजून तरी घटनापीठ आहे, त्यावर डिसिजन 4 आठवड्यानंतर जरी वेळ दिला असला तरी आणखीन काही लोक सबमिशन करत आहेत आपल्या बाजूने. का प्राजक्ता, वकील ॲडव्होकेट राज पाटील जसं सांगताय की 4 आठवड्याची मुदत दिली जरी असेल तर या आदेशामध्ये अजून काही सुधारणा होण्याची शक्यता आहे, कारण की अजूनही सुनावणी सुरू आहे. पण महत्वाचं म्हणजे राज पाटील जर यांनी म्हटले की आपण सबमिशन करा, लेखी म्हणणं मांडा, काही तुम्हाला अजून पुरावे द्यायचे असेल तर ते आम्हाला माहिती द्या, त्यासाठी आम्ही तुम्हाला 4 आठवड्याचा कालावधी देतोय आणि आम्ही तुम्हाला तारीख देऊ असंही कोर्टाने म्हटलंय. बिलकुल, ती मागणी करण्यात आली. त्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळ सुद्धा दिली, त्यांना रिटर्न सबमिशन करण्यासाठी वेळ दिला आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर मे बी शेड्यूल ठरण्याची दाट शक्यता आहे. जर सपोज 4 आठवड्यात त्यांनी आपापलं म्हणणं मांडलं आणि त्यानंतर जे काय म्हणणं मांडलं त्यावर आर्ग्युमेंट होईल आणि ते निश्चित होईल. मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करेल. म्हणजे आता साधारणतः तारीख कोर्ट निश्चित करेल. म्हणजे आता 4 आठवडे जरी म्हटलं तरी 1 डिसेंबर होऊ शकत नाही असं म्हणता येईल? बिलकुल, मान्य सर्वोच्च न्यायालय 4 आठवडे म्हणजे 4च आठवडे, ते तारीख स्पेसिफिक जर मागितली त्यांनी तर स्पेसिफिक मिळण्याची दाट शक्यता आहे. पण 4 आठवडे गृहीत धरायला हवं. 4 आठवडे सुनावणी टळली आहे असं ॲडव्होकेट राज पाटील स्पष्ट करताय. याचाच अर्थ असा होतो की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की अजूनही कोर्टात सुनावणी सुरू असं ते ॲडव्होकेट राज पाटील सांगताय आणि त्यामुळे आता अजून काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता काय सुधारणा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. एकंदरीतच या सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडलेली आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.